नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग म्हणलं तर आपल्यात कसं होतंय माहित आहे का? त्याची सुरुवात करायची तर कुठून करायची? पहिली गोष्ट आपल्याला सगळेजण म्हणतात की गॅम्बलिंग आहे, ही आहे, ती आहे, त्याच्यामध्ये पैसा जातोच मोस्टली. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत आलोय. परंतु ट्रेडिंग जर शिकायची आहे तुम्हाला सिरियसली, तर त्याच्यासाठी सुरुवात कुठून करायची आणि सुरुवात केल्यानंतर त्यात ॲडव्हान्समध्ये काय शिकायचं आणि बेसिकली त्यात ब्रोकर कुठला यूज करायचं, काय करायचं, सगळी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फॉरेक्स ट्रेडिंगचा एक बेसिक रोडमॅपच मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला 7 पॉईंट आहेत टोटल ह्याच्यात. 7 पॉईंट काय आहेत ते सांगतो तुम्हाला. सुरुवातीला काय करायचं आहे? लर्न बेसिक्स. बेसिक्समध्ये काय शिकायचं आहे तुम्हाला? व्हॉट इज मार्केट. मार्केट म्हणजे काय असते, त्याच्यात ट्रेड कसं घेतले जाते, बाय कसं केलं जातं, सेल कसं केलं जातं, मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग काय असते, त्यानंतर करन्सी पेअर्स काय असते, त्यानंतर इंडियन मार्केटमध्ये शेअरमध्ये ट्रेडिंग काय असते, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग काय असते, फ्युचरमध्ये ट्रेडिंग काय असते, ह्या सगळ्या बेसिक्स गोष्टी येतात. त्याच्यानंतर काय शिकायचं आपल्याला? लर्न चार्ट्स. चार्ट्समध्ये काय शिकायचं आहे तुम्हाला? कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असते, चार्ट पॅटर्न असते, सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन असते. ह्या सगळ्या गोष्टी चार्ट्समध्ये येतात. सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. तुम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी यूज करा, त्याच्यामध्ये कन्फर्मेशनसाठी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न्स यूज करावेच लागतात. त्याच्यामुळे कॅन्डलस्टिक पॅटर्न्समध्ये सिंगलमध्ये काय शिकायचं आहे तुम्हाला? हॅमर, त्यानंतर तुमचा अँगलफिंग, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. त्यानंतर मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, ह्या पण इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या का तुम्ही एक स्ट्रॅटेजी स्वतःची डेव्हलप करायची किंवा दुसऱ्याची शिकायची असेल दुसऱ्याची शिका. माझी स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्ही यूज करू शकताय, परंतु त्याला तुम्हाला यूज करायला आलं पाहिजे माझ्या सायकोलॉजीनुसार. नाही तर माझी स्ट्रॅटेजी असली आणि तुम्ही तुमच्यानुसार यूज करायला लागला त्याला, तर तुमचे लॉसेस होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकता. सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आणि काय गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलं त्याचा वापर करून तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी सुद्धा डेव्हलप करू शकता. आणि स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचं आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही एक स्ट्रॅटेजी शिकायची, एक स्ट्रॅटेजी स्वतःची डेव्हलप करायची ज्याच्यावर तुम्ही मास्टर करायचं आहे. सगळ्या गोष्टी शिकत बसायची तुम्हाला काय गरज नाही. एक गोष्ट शिकायची पण त्यात मास्टरच झालो पाहिजे आपण, आणि त्या गोष्टीला वापर करून तुम्ही नंतर डेमोमध्ये ट्रेडिंग सुरुवात करायची. आता सगळे पॉईंट मी जे आहेत ना ती इथं लिहून ठेवले. डेमोमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करचाल ना त्यावेळेस तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट शिकायचे. रिस्क मॅनेजमेंट काय असते? तुम्ही समजा 10,000 रुपयेपासून ट्रेडिंगची सुरुवात करताय, तर 10,000 रुपयेपासून सुरुवात करताय तर रिस्क कितीची घेणार, किती ट्रेडचा पैसा आहे तुमच्याकडे, त्यानंतर टार्गेट कितीचं ठेवणार, रिस्क रिवॉर्ड काय असणार तुमचं. रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय असते? तुम्ही समजा $1,000 स्टॉप लॉस, म्हणजे $1,000 तुम्ही लॉस घ्यायची तुमची कॅपॅसिटी आहे, परंतु तुम्ही टार्गेट कितीचं घेणार? टार्गेट तुम्ही 2,000चं घेणार, 3,000चं घेणार का 4,000चं घेणार? ह्याला म्हणतात रिस्क रिवॉर्ड रेशिओ. हे सगळं रिस्क मॅनेजमेंटमध्ये येतं. ही गोष्ट तुम्हाला शिकायला लागणार त्यानंतर. आणि एवढं शिकल्यानंतर ह्या गोष्टी डेमोमध्ये अप्लाय करून ट्रेडिंग करायचे. आणि डेमोमध्ये जर चांगले रिझल्ट्स आले तर तुम्ही रिअल ट्रेडिंग पण सुरू करू शकताय. 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा, 4 आठवडा, मी म्हणतो 2 महिने सुद्धा तुम्ही डेमोमध्ये ट्रेडिंग स्टार्ट केली ना आणि त्याचा अनुभव घेतला ना, तुम्ही रिअलमध्ये नंतर ट्रेडिंग आरामात सुरू करू शकता. आणि ज्यावेळेस रिअलमध्ये ट्रेडिंग तुम्ही सुरू करचाल त्यावेळेस तुमचा सामना होणार सायकोलॉजीशी. सायकोलॉजी म्हणजे काय? आपलं डोकं कसं चालतंय, आपण मार्केटच्या बिहेवियरला कसं घेतोय, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. आणि ट्रेडिंगमधली सगळ्यात इम्पॉर्टंट तीच गोष्ट आहे. स्ट्रॅटेजी वगैरे रिस्क मॅनेजमेंट ही सगळं 30 ते 40% काम करतं, पण 60% तुमची स्ट्रॅटेजी, आय मीन तुमचे सायकोलॉजी किती चांगली आहे ही 60% मॅटर करते मार्केटमध्ये. ज्यावेळेस रिअल ट्रेडिंग स्टार्ट करता सायकोलॉजीशी सामना होईल. मग चांगली सायकोलॉजी ठेवा आणि त्याच्यानं तुम्ही ट्रेडिंग करायला सुरू करा रिअल अकाउंटमध्ये. आणि रिअल अकाउंटमध्ये ट्रेडिंग केल्यानंतर सुरुवात किती कॅपिटलपासून करताय? सुरू करायचं आहे तर तुम्ही 10,000 रुपये कॅपिटलपासून सुरू करू शकता. जर तुम्हाला बऱ्यापैकी ट्रेडिंग येते तर तुम्ही 50,000 कॅपिटलपासून 10,000 15,000 रुपये महिन्याला काढायचे असेल तर 50,000 कॅपिटलपासून सुरू करू शकता. आणि जर मोठा पैसा कमवायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला सगळ्या बेसिक गोष्टी शिकून घ्या, मी सांगतो सुरुवातीला. आणि त्यानंतर मोठा पैसा कमवायचा आहे तर मोठा पैसा लावायला सुद्धा लागत असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ब्रोकर कोणता यूज करायचा. ब्रोकर सध्याला 2 आहेत मार्केटमध्ये चांगले म्हणायला गेलं तर. एक्सएम आणि दुसरा पण एक ब्रोकर आहे
त्याची लिंक मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येईल. अकाउंट ओपन कसं करायचं, त्यानंतर डिपॉझिट कसं करायचं, विड्रॉवल कसं करायचं, सगळे व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या त्या लिंकमध्ये दिसतील आणि तिथं जाऊन सगळे व्हिडिओज बघा तुम्ही सुरुवातीला आणि त्यानंतर ट्रेडिंगची बिंदास्त सुरुवात करा. काय डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारा. व्हॉट्सअप नंबर आपला इथं दिलेला असेल 95 19 17 20 16 आपला व्हॉट्सअप नंबर आहे. काहीही मेसेज काहीही प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करून विचारा. आपली टीम रिप्लाय देईल. काय ॲडव्हान्स असेल तर मी स्वतः रिप्लाय देईल. त्याच्यामुळं बिंदास्त क्वेश्चन विचारा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.